नमस्कार मंडळी. भूतांच्या कथा, भूतांचे किस्से, भूतांचे सत्य अनुभव ऐकायचे? तर चला मग जाऊया डीटी स्टोरी टेलर या मराठी हॉरर चॅनलला. नमस्कार मंडळी. आज आपण एकनाथ नावाच्या एका व्यक्तीचा, त्याला आलेला भूताटकीचा अनुभव या चॅनलच्या माध्यमातून ऐकणार आहोत. एकनाथ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये एका खेडेगावामध्ये राहतात आणि त्यांचे दोन भाऊ हे मुंबईला कामानिमित्त राहतात. आता इथे त्यांचं मूळ घर होतं, परंतु त्या घरामध्ये त्यांची पूर्ण एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे त्यांचे काका, त्यांची मुलं, आता एकनाथचे दोन भाऊ, एकनाथची फॅमिली, आता ती घरातली जागा आहे ती त्यांना अपुरी पडत होती. आणि म्हणून मग एकनाथ आणि त्यांच्या दोन भावांनी आपल्या काकांना सांगितलं की काका, या घरामध्ये आता सगळ्यांनाच आम्हाला जागा अपुरी पडते, कारण कुटुंब वाढत चालले, त्यामुळे आम्ही दुसरं घर बांधतोय. तर तिथे जे त्यांचं मूळ घर होते त्याच्या आजूबाजूला 7-8 गुंठे त्यांची जमीन होती. तर काका म्हणाले, ठीक आहे, मग 3 गुंठ्यामध्ये तुम्ही वेगळं घर बांधा, म्हणजे तुमची पण सोय होईल आणि आम्हाला या घरामध्ये व्यवस्थित राहता येईल. आणि मग त्यांचे काकाच त्यांना त्याच्या 7-8 गुंठेची जमीन होती, त्याच्या एका बाजूला त्यांनी 3 गुंठे जमीन त्यांना आखून दिली, एकनाथला आणि त्याच्या भावाला, आणि म्हटलं की तिथे तुम्ही घर बांधा. तर तो त्यांनी जो ठरवून दिलेला भाग होता तिथे असा थोडासा उंचवटा होता, त्याच्यावरती झुडपं आलेली, त्यानंतर 7-8 अशी मोठी झाडं होती. तर काका म्हणाले की ही तुम्ही सगळी तोडून जेसीबीच्या साहाय्याने व्यवस्थित ते प्लॉट लेवल करून मग त्याच्यावरती घर बांधा. मग एकनाथ आणि एकनाथच्या भावांना पण, त्यांना पण ते पटलं. तो ठीक आहे, आम्ही ते घर बांधतो म्हणून. आणि मग दुसऱ्याच दिवशी मग त्याने जेसीबी बोलवला आणि जेसीबीच्या साहाय्याने तो प्लॉट त्याने, जो उंचवटा होता मध्येच, जी झुडपं होती, झाडं होती, ती सगळी पाडली आणि तिथे मग लेवल केली. आता ती लेवल करत असताना 3-4 वेळेस तर तो जेसीबी त्या ठिकाणी बंद पडला. त्याचे हायड्रोलिक जे पाईप असतात ना, ते सारखे फुटायला लागले आणि त्याचं कारण त्या जेसीबी मालकाला देखील कळत नव्हतं. एवढा चांगला जेसीबी, म्हणजे नवीन जेसीबी, आणि त्याचे हायड्रोलिक पाईप एवढे फुटतायत कसे? तर 3-4 वेळा जेसीबी त्या ठिकाणी लेवल करत असताना बंद पडला होता. आणि मग दुसऱ्या दिवशी तिथली लेवल वगैरे सगळी त्यांनी करून घेतली. आणि आता कोकणामध्ये कसं आहे, एक परंपरा आहे किंवा रीत आहे की ज्या ठिकाणी आपण घर बांधतो, एखादी वास्तू बांधतो, त्या ठिकाणी ती बांधत असताना पूर्वी चौकशी केली जाते. मंदिरामध्ये जाऊन देवाला कौल लावले जातात किंवा एखाद्या मांत्रिकाकडे, एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन चौकशी केली जाते की ज्या ठिकाणी आम्ही घर बांधतो ती जागा आम्हाला यशाला येईल का, तर तिथे आम्हाला यश संपादन होईल का, काही अडथळे तर येणार नाहीत ना. ह्या सगळ्या चौकशी कोकणामध्ये केल्या जातात. देवळात जाऊन देवाला कौल लावले जातात, मांत्रिकाला विचारलं किंवा एखाद्या ज्योतिषाला विचारलं जातं. त्याप्रमाणे आता 8 दिवसाची सुट्टी एकनाथचे दोन्ही भाऊ घेऊन आले होते. हे सगळं व्यवस्थित करायचं आणि मग मुंबईला जायचं. मग दुसऱ्याच दिवशी एकनाथ आणि त्याचे 2 भाऊ कुडाळ तालुक्यातल्या एका गावामध्ये एक ज्योतिषी राहायचे. त्यांचं आडनाव होतं देसाई. मग त्यांच्याकडे हे तीनही भाऊ नंतर मग गेले दुसऱ्या दिवशी. आणि जायच्या पूर्वी त्यांनी ज्या ठिकाणी जी जमिनीची लेवल केली होती त्या ठिकाणी 30x40 असा चौकोन आखला टिकावाच्या सहाय्याने, आणि मध्यभागी एक आंब्याचा डाळ ठेवला आणि तिघे जण त्या ज्योतिषाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही घर बांधतोय आणि त्या ठिकाणी आम्ही जागा लेवल केली आहे. 30x40चा एक चौकोन असा आखून ज्या ठिकाणी आम्हाला एक्झॅक्ट घर बांधायचं आहे तिथे तो चौकोन आखलाय, मध्यभागी एक आंब्याचा डाळ ठेवलाय आणि आम्ही तुमच्याकडे आलोय. तर आता तुम्ही आम्हाला सांगा ती जमीन आम्हाला यशाला येईल की नाही. मग त्या मांत्रिकांनी, त्या ज्योतिषांनी थोडा वेळ विचार करून, डोळे बंद करून विचार केल्यानंतर मग सांगितलं की तुम्ही तिघे जण भाऊ आहात का? ते म्हणले, हो, आम्ही तिघे जण सख्खे भाऊ आहोत आणि तिघं मिळूनच आम्ही त्या ठिकाणी घर बांधणार आहोत. तर ते ज्योतिषी म्हणाले की ती जागा तुम्हाला यशाला येणार नाही. त्या जमिनीमध्ये एक वाईट शक्तीचा वास आहे, त्यामुळे ती जमीन तुम्हाला यशाला येणार नाही. तिथे तुम्हाला अडथळे येत राहणार, त्यामुळे तिथे घर बांधायच्या फंदामध्ये तुम्ही पडू नका. आता हे तिघेही निराश झाले, कारण आणखी जागाच नव्हती. टोटल जागा ही 7 ते 8 गुंठे होती आणि दुसरीकडे त्याच्यामध्ये ऑलरेडी एक मूळ घर होतं आणि दुसरीकडे आता घर बांधणार कुठे? आणि परत काकांची पण मुलं होती, त्यांना कुठे बांधायचं झालं तर त्यांना परत जमीन पाहिजे.
आता तिघे हे विचार करू लागले. मग त्या मांत्रिकांना, ज्योतिषांना त्याने सांगितलं की ठीक आहे म्हणून, आणि हे तिघे घरी निघून आले. आणि घरी आल्यानंतर ह्या 3 भावामध्ये चर्चा झाली की त्या ठिकाणी आपण घर बांधायचं की नाही बांधायचं. तर आता एकनाथ आहे तो गावी राहिलेला. त्यामुळे गावच्या सगळ्या रूढी, परंपरा, इथले रीतिरिवाज सगळे त्याला माहीत होते. त्यामुळे तो म्हणत होता की त्यांनी आता सांगितलं नाही बांधायचं तर आपण नाही बांधलेलं बरं असं मला वाटतंय. परंतु ते दोघे भाऊ मुंबईमध्ये राहिलेले. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी काही पटत नव्हत्या त्या ज्योतिषांनी सांगितलेल्या. ते म्हणतात की नाही आपण घर बांधायचं तिथे काही झालं तरी. आपल्याला दुसरीकडे जागा नाही आणि दुसरीकडे जागा घेऊन बांधायची आपली काय आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे म्हणून. एकनाथ विरोध करत होता की आपण नको बांधूया. आज नाही तर 1 आणि 2-3 वर्षांनी कुठेतरी जागा घेऊन बांधूया. पण इथे घर नको बांधूया जर त्यांनी असं म्हटलंय तर. पण मुंबईचे भाऊ काही तयार झाले नाही. ते म्हणाले इथेच घर बांधायचं. उद्या JCB बोलवूया आणि आपण त्या ठिकाणी पुण्यात वगैरे खणून घेऊया म्हणे. दुसऱ्या दिवशी मग त्यांनी पुन्हा एकदा JCB सांगितलं ज्या ठिकाणी आखणी केली घराची आणि मग पुण्यात खणायला सुरुवात केली. पुण्यात खणता-खणता काही वेळाने त्यांना त्या जमिनीमध्ये एक तांब्याचा तांब्या मिळाला. आता हे सगळे विचार करू लागले. त्या JCB वाल्याने सांगितलं की हा तांब्याचा तांबा या ठिकाणी आहे तो तुम्ही बाजूला करा म्हणून. एकनाथने तो तांब्या बाजूला केला. आता हे विचार करू लागले की हा तांब्याचा तांब्या इकडे आला कसा जमिनीमध्ये? इथे ते ना कोणाचं घर होतं, ना काय, ना कसली इमारत होती आणि इथे तांब्या आला कसा? तो सुद्धा तांब्याचा. त्याने आपल्या काकांना सांगितलं की काका इथे पूर्वी घर होतं का हो? तर काका म्हणाले नाही आमच्या बघण्यात तर 40 वर्षापूर्वी आम्ही ही जमीन घेतली आणि तिथून आजपर्यंत या ठिकाणी इमारत कसलीच नव्हती, घर नव्हतं किंवा काय नव्हतं माझ्या बघण्यात तरी. मग हे सगळे विचार करत होते तांब्याचा तांब्या मिळाला कसा? मग काही वेळाने ती गोष्ट ते विसरून गेले की आला असेल कसा तरी आणि मग ती गोष्ट ते विसरले आणि पुण्यात खणून पूर्ण झाले. त्यानंतर एक्झॅक्ट बांधकामाला सुरुवात झाली आणि मग एकनाथचे भाऊ होते मुंबईचे ते निघून गेले. कामानिमित्त त्यांना जावंच लागणार होतं. त्यामुळे पुढच्या कामाचा सगळा तो जबाबदारी त्याने एकनाथकडे दिली आणि ते निघून गेले. आता बऱ्यापैकी बांधकाम झालं. जो चौथरा म्हणतो आपण तो पूर्ण झाला होता आणि आता भिंती बांधण्याचं काम सुरू होतं. 7-8 फुटापर्यंत भिंतींचं बांधकाम आता पूर्ण झालं होतं. आता याचा दिनक्रम होता एकनाथचा की संध्याकाळी मग त्या बांधकामावरती पाणी वगैरे मारावं लागतं ते मारायचं. दिवसभर हा शेतामध्ये काम करायचा, मोलमजुरी करायचा. एके दिवशी सकाळी तो 7 वाजता त्या बांधकामावरती पाणी मारण्यासाठी म्हणून त्या नवीन ज्या ठिकाणी घराचं बांधकाम चालू होतं तिथे आला. तर मागची भिंत जी 7-8 फूट उंच बांधून ठेवली होती ना, ती अक्षरशः पडली होती. आता ज्यावेळी भिंत पडते ना, तर ते आजूबाजूचे चिरे ना त्याच ठिकाणी कुठेतरी आजूबाजूला असे पडतात, पसरलेले असतात. परंतु ती भिंत अशी पडली होती ना, त्याचे चिरे एक 20-20, 15-15 फुटावरती नेऊन पडले होते, एवढ्या लांब. म्हणजे कोणीतरी उचलून नेऊन टाकावेत ना, असं ते त्याचं ते दृश्य होतं. तर हा विचार करू लागला, भिंत जर समजा कोसळली, तर तिथेच ते दगड सगळे पडले पाहिजे होते. हे दगड तर 20-20, 15-15 फुटावरती पडले. नक्की काय प्रकार झाला हा त्याला काही कळत नव्हता. त्यानंतर मग गवंडी आले 9-9:30ला. त्यांनी पण पाहिलं, तर ते म्हणतात की अशी कशी भिंत भिंत ॲक्चुअली ती पडताच नाही, पण पडली तर मग ती अशी का पडावी? की 15-15, 20-20 फुटावरती दगड जाऊन पडलेत म्हणून. त्यांना ते सगळं आश्चर्यकारक होतं. आता हा देखील विचार करत होता एकनाथ, की त्या ज्योतिषांनी सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्हाला अडथळे येणार जर तुम्ही घर बांधलात तर. आता ही गोष्ट त्याच्या मनामध्ये एकसारखी येत होती की आपण या ठिकाणी घर नाही बांधायला पाहिजे होतं. आता ही गोष्ट त्याने मुंबईच्या भावांना कळवली की अशी-अशी एक घटना घडली म्हणून. त्यांनी सांगितलं की कशामुळे काही भिंत पडली असेल तर विषय तो सोडून त्यांनी पुढचं बांधकाम सुरू ठेवा म्हणून. त्यानंतर मग पुढचं बांधकाम सुरू झालं. आता कोकणामध्ये भिंतींचं बांधकाम करण्यानंतर पाशीत ठेवतो आपण. आता सगळे जे छप्पर आहेत ते लोखंडाचीच करतात, स्टीलची. त्यामुळे ते छप्पर करण्या अगोदर आपण पाशीत ठेवतो. ते पाशीत ठेवण्याचा कार्यक्रम उद्या होता आणि आज सगळी साफ-सफाई एकनाथ आणि त्याची पत्नी आणि त्याची मुलं करत होती. आदल्या दिवशी सगळे रूम वगैरे साफ करत होते आणि दुसऱ्या दिवशी पाकीट ठेवणार कारण भटजी वगैरे येतात पाकिटाची पूजा करायला कोकणामध्ये. तर तो कार्यक्रम होता आणि ही सगळी साफ-सफाई रात्री 10-10:30 पर्यंत करत होती. तर एक घटना अशी घडली, ज्या मागच्या बाजूची एक रूम होती ना, त्या रूममध्ये जेव्हा एकनाथ गेला, तेव्हा त्या रूममध्ये एक म्हातारा माणूस एका कोनामध्ये जसं लपून बसावा ना,
तसा त्या रूमच्या कोणामध्ये बसला होता. सावळा रंग, सुरकुतलेला त्याचा चेहरा, त्यानंतर पिकलेली दाढी आणि धोतर लावलेलं. असा त्याला एक म्हातारा दिसला आणि तो घाबरला पटकन हे सगळं पाहिल्यानंतर. आणि तो धावत-धावत परत घराच्या पुढच्या बाजूला आला आणि पत्नीला म्हणतो, की त्या ठिकाणी कोणतरी म्हातारा बसलाय. आता ह्याला काय वाटलं, कोणतरी असा वेडसर माणूस वगैरे काय समोरूनच त्याच्या अं, रस्ता गेलेला. तर एखादा वेडसर मारून येऊन बसला असेल. तो पत्नीला म्हणतो, "चल आधी बघूया तिथे कोणतरी बसलंय." मी घाबरलो आणि इकडे धावत आलो. चल आता नक्की काय आहे ते बघण्यासाठी आपण जाऊया. मग पत्नी आहे, त्याची मुलं आणि तो येतो आणि मागच्या रूममध्ये बघतो तर कोणीच नसतं तिथे. तर पत्नी सांगते, "तुम्हाला भास झाला असेल." तर हा म्हणतो, की "मला भास झाला नाही. मी अक्षरशः बघितलं त्या माणसाला. तो माणूस, म्हातारा माणूस या ठिकाणी बसला होता. पूर्ण मी त्याला पाहिलं, धोतर लावलेला, सुरकुतलेला चेहरा, मोठे डोळे आणि दाढी पिकलेली, पांढरी शुभ्र झालेली असा म्हातारा मी या ठिकाणी पाहिला." मग कशी तरी त्याच्या म्हणजे पत्नीने त्याची समज घातली आणि मग त्याने ते साफसफाईचं काम पूर्ण केलं. आता याच्या मनामध्ये तो एक विषय येऊन राहिला, की हा म्हातारा माणूस अचानक या घरामध्ये दिसला कसा? दुसऱ्या दिवशी पाशी ठेवण्याचा कार्यक्रम वगैरे सगळा पूर्ण झाला आणि मग पुन्हा एकदा त्या छपराचं बांधकाम वगैरे सुरू झालं. त्या 5-6 महिन्यामध्ये छप्पर, प्लास्टर, रंगकाम सगळं झालं आणि आता गृहप्रवेशाची तारीख ठरली. गृहप्रवेशाची तारीख ठरल्यानंतर मग सगळे त्याचे भाऊ, त्याची वहिनी, त्यांची मुलं सगळे पाहुणे मंडळी एकत्र आले आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम अतिशय धूमधडाक्यामध्ये संपन्न झाला. आता ही गोष्ट मात्र एकनाथ आपल्या भावांना सांगत होता, की असा-असा म्हातारा दिसलाय, ती भिंत कोसळलेली. एके दिवशी असंच होतं, घराच्या मागच्या बाजूला एकनाथच्या बायकोला तो म्हातारा माणूस ना अक्षरशः ते फावडं घेऊन काम करताना दिसला. म्हणजे माती वगैरे असं आपण खणतो ना, तसा तो म्हातारा मागच्या बाजूला जी माती होती ना, ती माती घमेल्यामध्ये भरत असलेला दिसला. तेव्हा देखील ती धावत-धावत एकनाथकडे आली आणि म्हणाली, की "अहो चला मागच्या बाजूला एक कोणतरी म्हातारा माती भरतोय फावड्याने." तो तेव्हा देखील एकनाथ मागच्या बाजूला आणि त्याने बघितलं तर त्या ठिकाणी म्हातारा नव्हता. त्याने देखील तिने जो पाहिलेला म्हातारा जसं वर्णन ना एकनाथने केलं होतं, तसाच म्हातारा तिला दिसला होता मागच्या बाजूला माती भरताना. त्यांना काहीच समजत नव्हतं, हा नक्की म्हातारा आहे कोण आणि तो वारंवार आम्हाला दिसतो कसा आणि गायब पण होतोय कसा? त्यानंतर मग गृहप्रवेश आला. गृहप्रवेशाच्या नंतर 7-8 दिवस सुट्टी त्यांनी एक्स्ट्रा काढली होती. त्या नवीन घरामध्ये 4 दिवस राहायचं आणि नंतर मग मुंबईला जायचं, असं एकनाथच्या दोन्ही भावांनी ठरवलं होतं. गृहप्रवेश झाला त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सगळी मंडळी जेवून रात्री 10:30च्या दरम्यान समोरच्या अंगणामध्ये बसली होती. गप्पा-गोष्टी चाललेल्या. एकनाथची मुलं होती, त्याची पत्नी होती, त्यांचे भाऊ होते, त्याची वहिनी, त्यांची मुलं सगळेजण होते. एकनाथचा मोठा भाऊ आता त्याला झोप यायला लागली म्हणून तो घरामध्ये आला आणि तो पलंगावरती पडला होता त्याच्या रूममध्ये. तर रूमच्या वर कोकणामध्ये आपण पोटमाळे काढतो, जेणेकरून आपलं खालचं जे वेस्टेज सामान आहे ते माळ्यावरती टाकता येईल म्हणून आपण त्या ठिकाणी पोटमाळे काढतो. तर मोठा भाऊ एकनाथचा झोपला होता. सगळेजण गप्पा-गोष्टी बाहेर अंगणात बसून मारतायत. आता 11, 11:30 वाजले होते आणि माळ्यावरनं एक म्हातारा मुंडकं पुढे काढून त्याला बघतोय, असं त्याला दिसलं एकनाथच्या मोठ्या भावाला. तो जोरजोरात ओरडू लागला, "धावा, धावा! कोणतरी माळ्यावरती आहे. धावा, धावा!" सगळेजण धावत-धावत आले. "पण झालंय काय नक्की?" सगळेजण त्याला विचारतात, की "झालं काय? झालं काय? कशाला ओरडताय? काय झालं?" तर तो सांगतो, "आत्ता ह्या माळ्यावरनं एक म्हातारा मला खाली वाकून बघत होता. त्याचा चेहरा मी पाहिला. पांढरी शुभ्र दाढी आहे, बटबटीत डोळे, सुरकुतलेला चेहरा आणि मी पाहिला या माळ्यावरनं तो मला बघतोय म्हणून." मग एकनाथ शिडी लावून माळ्यावरती चढला. त्याने बघितलं तर कोणीच नव्हतं. सगळेजण त्याची समजूत घालतायत, की "कोण नव्हतं? तुम्ही कशाला घाबरला? कशाला घाबरला?" आता ह्या सगळ्या गोष्टी जो एकनाथ त्यांना सांगायचा, की आज असं घडलं, उद्या तो म्हातारा पाठीमागे काम करताना दिसला, मला बसलेला दिसला. आता त्या दोन्ही भावांना याच्यावरती विश्वास बसायला लागला. कारण आता त्याला पण दिसलं होतं, की तो माळ्यावरनं मुंडकं पुढे काढून त्या मोठ्या भावाला बघत होता खाली वाकून. आता मात्र यांना राहवत नव्हतं. आता यांना ठरवलं, की नक्की हा जमिनीमध्ये काहीतरी वाईट शक्तीचा वास. आता हे सगळेजण त्या ज्योतिषांकडे पुन्हा एकदा निघून गेले. निघून आले. त्यांना
सांगण्यासाठी की असा-असा प्रकार त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी घर बांधले त्या ठिकाणी होतोय म्हणून. त्या मांत्रिकाने हे जेव्हा ऐकलं ना, तेव्हा त्यांनी सांगितलं, की "यापूर्वी तुम्ही माझ्याकडे येऊन गेला होता 7-8 महिन्यापूर्वी आणि त्यापूर्वी जेव्हा तुम्ही आलेलात, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, की या ठिकाणी तुम्ही घर बांधू नका. कारण ही जमीन बाधित आहे. त्यामध्ये तुम्हाला यश येणार नाही आणि अडथळे येत राहतील. तरी देखील तुम्ही घर बांधलं. आता हे सगळं तुम्हाला भोगावंच लागेल." तर त्याने मग जे ज्योतिषी होते त्यांना सांगितलं, की असा-असा एक म्हातारा आम्हाला त्या ठिकाणी सतत दिसतोय. घरातल्या कुठच्या ना कुठच्या व्यक्तीला तो दिसतो आणि अचानक गायब होतो. मग त्या ज्योतिषाने पुन्हा एकदा डोळे बंद करून थोडंफार मनन केलं आणि त्यांना सांगितलं, की जो म्हातारा तुम्ही म्हणताय ना, ज्या ठिकाणी तुम्ही घर बांधलात, ती जागा त्या म्हाताऱ्याचीच होती. म्हाताऱ्याचं घर त्या जागेवरती होतं. परंतु त्या म्हाताऱ्याला मुलं-बाळं नसल्यामुळे, तो निरवंशी असल्यामुळे त्याची पत्नी आणि त्यामध्ये त्या म्हाताऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या पत्नीला त्यांना कोणी मूल-बाळं नसल्यामुळे त्याच्या घराची डागडुजी झाली नाही आणि ते घर कालांतराने कोसळलं आणि मातीच्या ढिगाऱ्यामध्ये त्याचं रूपांतर झालं. परंतु त्या म्हाताऱ्याची आशा, अपेक्षा, इच्छा ह्या सगळ्या अपूर्ण राहिल्या. त्याला वाटत होतं, की मला कोणतरी मूल-बाळ असतं, तर हे सगळं घर उभं राहिलं असतं. माझं घर मला पाहता आलं असतं. परंतु त्याला कोणीही वारस नसल्यामुळे ते सगळं मातीमोल झालं होतं आणि म्हणून त्या म्हाताऱ्याचा आत्मा त्या जमिनीमध्येच त्या आजूबाजूला फिरकतोय आणि तो तुम्हाला सतत त्रास देतोय आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं, की त्या ठिकाणी तुम्ही घर बांधू नका. तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी येतील म्हणून. आता ह्या तिघांना सगळं कळून चुकलं होतं, की आपल्या हातून मोठी चूक झाली आहे. आपण त्या ठिकाणी घर बांधता नाही होत. आता ते त्याला मांत्रिकांना त्या ज्योतिषांना विचारू लागले, की याच्यावरती पर्याय तरी तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. जेणेकरून आपण ते केल्यानंतर थोडंफार त्या ठिकाणी आम्हाला शांती मिळेल आणि हे प्रकार बंद होतील. मग त्यांनी काय-काय त्या ठिकाणी त्या जागेमध्ये, घरामध्ये शांती, भटजिना घेऊन करायला सांगितली. आपल्या परीने त्यांनी काय-काय त्या ठिकाणी करायला सांगितले. ते मग त्या तिघांनी एकत्र येऊन घरी केलं. भटजींना बोलावून शांती वगैरे केली. आणि त्यानंतर मग त्याने एक सांगितलेलं, की एक दिवा मागच्या बाजूला तुम्ही त्या माणसाच्या नावाने लावा. म्हणजे त्याचा आत्मा शांत राहील आणि तो तुम्हाला त्रास देणार नाही. आणि त्याप्रमाणे त्या तिघांनी तो रीतिरिवाज सुरू केला. घरी दिवा लावल्यानंतर मागच्या बाजूला एक दिवा ते नेऊन ठेवायचे आणि नमस्कार करायचे. आणि त्यानंतर त्याचा जो अतृप्त आत्मा होता ना त्या म्हाताऱ्या माणसाचा, तो शांत झाला आणि हे घडणारे सगळे प्रकार होते. तो दिसायचा, अचानक गायब व्हायचा. हे सगळे प्रकार हळू-हळू बंद झाले. तर मित्रांनो, एकनाथ नावाच्या व्यक्तीच्या बाबतीत त्याने घर बांधताना जो काही अनुभव आला, तो त्याने मला सांगितला होता आणि तो मी आज तुम्हाला कथन केलेला आहे. तुम्हाला हा अनुभव, ही कथा जर आवडली असेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कथा कशी वाटली. आणि तुमच्याकडे जर काही अनुभव असतील, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगितलं तरी चालेल. डी हॉरर स्टोरी या चॅनलवरती आल्याबद्दल मी तुमचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि चॅनल आजच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापुढचे काही भयानक अनुभव या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील.